प्रभू रामचंद्र हे आदर्श पुरुष होते. एक वचनी एक बाणे. वा, हे बघा, राणीला दिलेलं लग्नाचं वचन मी मोडलं ना तर माझ्या पुरुषार्थाला प्रचंड तडा जाईल. बाबा बाबा, हुंडा बळी ठरलेला पहिला पुरुष म्हणून माझा केवढा नावलौकिक होईल. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, आक्रंद तात कोणी, आक्रंद तात कोणी, मज फूल ही रुतावे, हा दैव योग आहे रुते कुणाला, काटा रुते कुणाला. काही करू पाहतो, काही करू पाहतो, काही करू पाहतो. काय गातच राहायचंय का थांबू आता? नाही, आता थांबा असं मी कसं म्हणू ना, आणि गात राहा असं तरी कसं म्हणू. पण तुम्ही थांबलायत तर मी प्रश्न विचारतो तुम्हाला. बर, हे सततचे प्रयोग, दिवसाला 3-3, 4-4 प्रयोग, दौरे, सिरियल, सिनेमा, या सगळ्यामुळे तुमच्या नरड्याचं धिरडं झाले असं म्हटलं जातं. त्यात कितपत तथ्य आहे तुमच्या मते? नाही, नराड्याचं धिरडं बिरडं झालेलं नाही आहे, पण गोडवा कमी झाला आहे. म्हणजे सुरुवातीला जे मी गात होतो आणि आज जे गातो त्यातला गोडव्यात फरक पडलेला आहे. थोडा रफ झाला आहे व्हॉईस, त्यामुळे थोडासा फरक पडतो. पण काय काळजी काय घेत आहे? काळजी म्हणजे मी नाटकाव्यतिरिक्त बोलत नाही. बोलत नाही म्हणजे अजिबात बोलत नाही. मी कुठे अतिशय कमी बोलतो, घरातसुद्धा बोलत नाही. त्यामुळे घरच्यांचं फावतं पण काय काय वेळी. आता तुम्ही लिम्कामध्ये रेकॉर्ड बुकमध्ये आलात. काय काय नक्की रेकॉर्ड काय, किती दिवसात किती? नाही, तो लिम्का रेकॉर्ड असा होता की 95मध्ये 365 दिवसात 443 प्रयोग, त्यानंतर 25 डिसेंबरला एकाच दिवसात 4 प्रयोग, आणि 96मध्ये 365 दिवसात 459 प्रयोग, असे 3 लिम्का रेकॉर्ड आहेत. आणि गिनीजसाठी जे पाठवलेलं आहे ते टोटल करिअरमध्ये 5800 प्रयोग असं मी त्यांना हे पाठवलं होतं. त्यानंतर त्यांचं लेटर आलं की बाबा जापनीज माणसाचं एवढ्याच पिरियडमध्ये 10,600 प्रयोग झालेत. मग शेवटी मी मराठी माणूस असल्यामुळे परत भांडण मी सुरू केलं की जापनीज नाटक हे 1.5 तासाचं असतं, आमचं नाटक हे 2.5 तासाचं आहे. मग तसा हिशोब बघायला गेलं तर 5800 गुणिले 3 एवढे माझे प्रयोग झालेत. पण शेवटी ते इंग्रज असल्यामुळे थोडंसं अजून ते भांडण चालू आहे. पण काय एवढी धावपळ, मला ऐकून धाप लागल्यासारखं होतं. कशासाठी? म्हणजे इतकं रेकॉर्ड झालं, पण ठीक आहे, तुम्ही गिनीज बुक आपल्या लिम्कामध्ये गेलात, गिनीजमध्ये गेलात, उद्या पोलीस बुकात जाल, पण कशासाठी एवढी? पोलीस बुकात मी जाईनची मला काय आशा नाही आहे. तशी माझी वर्तणूक किती चांगली आहे तुम्हाला माहिती आहे. आता काय किंवा एवढी चांगली वर्तणूक आहे म्हणूनच एवढे प्रयोग झाले. हो हो, ती नाही का? हो. तर एक असं असतं, आता तुमचं कसं केस पांढरे झाले त्यामुळे तुमची उमेद कमी झालेली आहे. माझंच असं नाही, माझे अजून केस पांढरे नाहीत, माझे काळे आहेत आणि ओरिजिनल आहेत. त्यामुळे कसं आहे की जोपर्यंत मला काम करायची ताकद आहे तोपर्यंत मी काम करणार. मग कमी काम जास्त काम हा प्रश्न नाही आहे. काम हे काम आहे. केस काळे करून घेतो म्हणजे निदान तो भाग होणार नाही, पण ते आतून तरुण असणं आवश्यक आहे. आतून तरुण महत्त्वाचं जे तुम्ही आहात. आम्ही आहे म्हणजे असं होत नाही. पण तुमच्या बाबतीत तुम्हाला मुली आहेत 2. हो, मग पण त्या नाही म्हणजे काय, हा आरोप नाही, आरोप किंवा संशय की काय, किंवा गुन्हा नाहीये. पण असं होत नाही ना घरात कधी की बाबा मुलीने आईला विचारले की ते गृहस्थ कोण, ते बॅग घेऊन धावत धावत येतात आणि बॅग भरून पळतात आपल्या घरात, ते कोण? इतकी वेळ नाही, इतकी वेळ नाही. कारण त्या जेव्हा बोलायला लागल्या तोपर्यंत मी जरा सेटल झालो होतो, त्यामुळे ओळख वाढली होती. बोलायच्या आधीची परिस्थिती मला माहिती नाही आहे.
पण जेव्हा त्यांचे पहिले शब्द सुरू झाले तेव्हा मी कॉन्शियस झालो की बाबा अशी परिस्थिती येऊ नये माझ्यावर, घरात थोडा वेळ द्यायला पाहिजे. घरात थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि बेसिकली गोष्ट अशी आहे की घर शांत असलं की आपण बाहेर चांगलं जास्त काम करू शकतो. हां. त्यामुळे माझं घर खूप शांत आहे, टचवूड. माझी विशेषतः मिसेस, तुम्ही बाहेर जास्त असल्यामुळे जास्त शांत आहे. तसं मी घरात मी सुद्धा स्वतः शांत असतो ना, पण त्यामुळे मी जास्त बाहेर काम करू शकतो. त्याचं मेन कारण हे आहे की घरात शांतता आहे. म्हणजे ऑल आर सॅटिस्फाईड विथ देअर ड्युटीज, आणि माझी काय ड्युटी आहे हे घरातल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि ते सगळे मला कॉपरेशन देत असतात. त्यामुळे मी घरात नसलो तरी म्हणजे ठरलेले दिवस आहेत की या दिवशी मी घरात राहायलाच पाहिजे. 5 दिवस आमचे सगळ्यांचे वाढदिवस आणि 6-7 दिवस जूनमधले सुट्टीतले. हे 14-15 दिवसात जर काय गडबड झाली तर मग घरात बोंबाम होते. त्यामुळे गेले मी 14 वर्ष जो संसार चाललेला आहे ते 14 दिवस मी सांभाळतो. बरं, फार चलती आहे सध्या, जोरात आहे, म्हणून जास्त कामं करण्याकडे कल असू शकतो का? नाही, असं नाही की बेसिक गोष्ट अशी आहे की नाटकाचा प्रयोग लावल्यानंतर तर नाटकाला बुकिंग होतंय म्हटल्यावर प्रयोग लावणार निर्माता, बरोबर. आणि नाटकाचा प्रयोग होतोय म्हटल्यावर मी आणि माझे सहकलाकार काम करणार. त्यामुळे नाटकाला चलती आहे म्हणून मी प्रयोग करतो अशातला भाग नाही आहे. जेव्हा सुरुवातीला सुद्धा तसेच प्रयोग करायचो, आणि आज सुद्धा, फक्त आता स्पीड जास्त झाला, प्रयोग जास्त झाल्यामुळे. बरं, मराठी रंगभूमीवरची ज्याच्या नावावर तिकीटं जातात असे तुम्ही बहुधा एकमेव कलाकार सध्या आहात, हे मान्य आहे का तुम्हाला? नाही, मला असं वाटत नाही. कारण सिंगल नावावर तिकीट जात नाही. बाजूला टीम काय आहे, संगीत कोणाचं आहे, निर्माता कोण आहे, दिग्दर्शक कोण आहे, हे सगळ्या गोष्टी मराठी प्रेक्षक बघतो. कारण 50 आणि 60 रुपयाचं तिकीट त्यांना काढायचं असतं. त्यामुळे टीम वर्क काय आहे, प्रशांत दामले आहे, पण म्हणजे दामले आणि मंडळी आणि सुयोग आणि हे टोटल त्या सगळ्या ह्याला बुकिंग आहे. एकट्या नावाला बुकिंग आहे असं मला तरी वाटत नाही. मी मोहन तोंडवलकरांचा गेला माधव कोणीकडे आहे, किंवा बेदोणे पास मी करायचो INTचं. पण बेसिकली ते टीमवर्क, नाटक हा टीमवर्कचा प्रकार आहे. तुमच्या यशात तुमचा हा गुलगुलीतपणा, गरगरीतपणा, गोलमगोलपणा, गुलजारपणा, गोंडस रूप, या सगळ्याचा तुमच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्यामध्ये किती वाटा आहे? नाही, आता ही सगळी जी विशेषणं तुम्ही सांगितली ते ही तुमच्यात सुद्धा आहेत की हो? नाही, पण माझ्या गुलगुलीपणावर तुम्ही बोट ठेवताय, तुमचे तसंच आहे की? प्रश्न तो नाही, मी यशस्वी नाही आहे आणि तुम्ही यशस्वी आहात, हा मोठा फरक आहे. हे एक. दुसरं, मी तुमची मुलाखत घेतोय. बरं, तुम्हाला माहिती का, एका खेकड्याने दुसऱ्या खेकड्याला विचार की तू फेंगडा का चालतोस? तू दुसरा खेकडा म्हणला तू का चालतोस? तुम्हाला हा वेगळा प्रश्न आहे, हा स्वतंत्र प्रश्न आहे, तो आपण वेगळ्या रीतीने हँडल करू. आधी तू का चालतोस ते मला सांग. करेक्ट. तसं तुमच्या यशात याचं किती वाट आहे? नाही, माझ्या मते मराठी प्रेक्षक एक चांगला दिसणारा नट म्हणून 2.5 तास सहन करणार नाही. पहिली 2 मिनटं, 3 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं तो बरा दिसतो रे, बरा केस बीस बरे आहेत, कपडे बिपडे जरा बरे घातले, हे 10 मिनटं सहन करतो. पुढचे 2 तास 20 मिनटं त्याला अभिनय मी काय करतो हे दाखवायला लागतं. बरोबर. सो बेसिकली इट्स अ ॲडिशनल पॉईंट की माझा नाही, ते आईवडिलांची कृपा आहे. पण तब्येत चांगली राखणं हे सगळं, जे चांगली तब्येत देणं हे सगळे आईवडिलांची कृपा आहे. पण बेसिकली रंगभूमीवर आल्यानंतर 100% परफॉर्मन्स देणं, आणि लोकांना कळतं की बाबा हा माणूस 100% परफॉर्मन्स देतोय, कळतं त्यांना ते. त्यामुळे मी आजपर्यंत कुठेही त्यात काटकसर केली हात नाही. राखून काम केले. हा, म्हणजे आडनाव दामले असले तरी तिथे कुठे मी काटकसर केलेली नाही आहे. एकारण तरी असलो तरी 100% परफॉर्मन्स दिलेला आहे. नाही, पुढे परफॉर्मन्स आहे, पण छाप पडणं थोडीफार, हा परिणाम होत असेल ना? होत असावा. स्त्री प्रेक्षकांवरती वगैरे असं छाप पडणं. नाही, स्त्री प्रेक्षकांच्या बाबतीत तसा काय अनुभव नाही आहे, पण छाप पडत असावी सगळ्या लोकांवर, असा माझा एक अंदाज आहे. अनुभवाची वाट बघताय असं उगीच वाटते, ते जाऊ द्या. पण मला एक सांगा, या गुलछबू व्यक्तिमत्वामुळे काही भूमिका तुमच्या वाट्याला येत नसतील असं वाटतं का तुम्हाला? बेसिकली माझी वृत्ती अशी आहे की जे मला मिळतंय त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करतो. आता मला समजा, आता तुम्हाला सांगितलं तुम्ही गा, तर इट्स नॉट पॉसिबल. म्हणजे पॉसिबल म्हणजे तुम्हाला प्रयत्न केला तर जमेल, पण त्याचं दुःख आहे का तुम्हाला की नाही यार मला गाता येत नाही, असं एवढं दुःख नाही. तुम्हाला बारीक दुःख आहे, तसंच मला सुद्धा बारीक दुःख आहे, पण मी त्यात बुडून नाही जात. मला जे मिळते ना, जे ह्याच्यापेक्षा याच लाईने ते वेगवेगळे पठडीतले रोल कसे मिळतील हे मी बघेन. आता माझ्यावर जर कोणी म्हातारा किंवा तू जरा इथे विलिनिश इथे अशी
इथं काळा पट्टा लावून दे असा बिसा ये असं सांगितलं तर मी येईन. मी माझ्यापर्यंत 100% देणारच की मी दिसेन करीन, पायात जरा करकर वाजणाऱ्या चपला वगैरे घालून माझ्या परीने मी प्रयत्न करीन, पण ते ॲक्सेप्ट होईल की नाही हा निर्मात्यांचा प्रश्न आहे. शेवटी एक झलक गाण्याची द्या. नी नी रे ए रे ग ग नी रे सा आ आ रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिशी सही आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही.